तर काश्मीरमध्ये थंडीचा चिल्ला एक कल्लाम प्रारंभ प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात झाली। अनेक उंच भागात बर्फवृष्टी तर पठारावर पर्जन्यवृष्टी। उत्तर भारतातही गारटा। अनेक राज्यात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली। त्या धुक्याने जनजीवन विस्कळीत झालंय। उंच भागात बर्फवृष्टी, पठारावर पर्जन्यवृष्टी आपल्याला पाहायला मिळतेय। काश्मीरमध्ये थंडीचा चिल्ला एक कल्ला प्रारंभ तर प्रचंड थंडीच्या मोसमाची आता सुरुवात झालेली आहे। काश्मीरमध्ये अनेक उंच भागात बर्फवृष्टी आहे तर पठारावर पर्जन्यवृष्टी होताना पाहायला मिळते। उत्तर भारतातही गारटा जाणवतोय तर यामुळे अनेक राज्यात शाळांना सुट्टी देण्यात आली आहे। धुक्याने जनजीवन आता विस्कळीत झालंय। काश्मीरमध्ये थंडीचा चिल्ला एक कल्लाम प्रारंभ सुरू झालेला आहे। प्रचंड थंडीच्या मोसमाची आता काश्मीरमध्ये सुरुवात झालेली आहे। तर राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी कांजूर डम्पिंग ग्राउंडची पाहणी केली आहे। दुर्गंधीवर केलेल्या उपाययोजनांसंदर्भात अधिकाऱ्यांना विचारणा केल्याचा प्रश्न मुख्य सचिवांनी अधिकाऱ्यांना केलेत। अधिकाऱ्यांना या प्रश्नाची उत्तरं देता आली नसल्याची रहिवाशांची माहिती आहे। तर या पाहणीचा अहवाल आज उच्च न्यायालयात सादर होणार आहे। आज दुपारी 3 वाजता उच्च न्यायालयात ही सुनावणी पार पडेल। प्रश्न कंत्राटदार आणि नागरिकांच्या भूमिकेवर पुढील दिशा स्पष्ट होणार। राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी कांजूर डम्पिंग ग्राउंडची पाहणी केली आहे। तर दुर्गंधीवर केलेल्या उपाययोजनांसंदर्भात अधिकाऱ्यांना विचारणा करण्यात आली आहे। अधिकाऱ्यांना या प्रश्नाची उत्तरं देता आली नसल्याची रहिवाशांची माहिती आहे। तर या पाहणीचा अहवाल आज उच्च न्यायालयात सादर होणार आहे। तर मुंबई पालिकेसाठी लवकरच ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत। तर ठाकरेंची शिवसेना मनसेची लवकरच युती होणार आहे। शिल्लक 15 जागांवरून ठाकरे बंधूंमध्ये सध्या चर्चा सुरू आहे। 12 जागांचा तिढा सुटल्यावर युतीची घोषणा होईल अशी सूत्रांची माहिती आहे। 2 भावांकडून ऐकायचं आहे की तुम्हाला लवकरच ऐकायला मिळेल असं आदित्य ठाकरेंनी बोललंय। तर लोकशाही मराठीच्या बातमीला आता दुजोरा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।